पण काय करते ग? काय नाही अभ्यास करते. मला मी शिकायला घेऊ. ते माझं खोडलं बरे. तेरा तो गेम बजाना पड़ेगा. दाखव दाखव जा तिकडे. रुको जरा सबर करो. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? मला ग्लास फेकून हाणती काय? आता मी प्रत्येका ग्लास फेकून हाणणार. का ग? पप्पा मी तर पाणी द्यायला आणते तुम्हाला. एक ग्लास घ्यायचा आणि त्याच्यात पाणी वाटायचं. वाह दीदी वाह दीदी दीदी वाह दीदी 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 इसकी मौत सोचनी पड़ेगी पप्पा मी तर मला मारायला आलते. मम्मी मारायला आलते. का मारायला ते तुला? दीदीने मला भाकरं टाकायला आलते. होय. पप्पाच्या मांडीवर जाऊन बसते का? थांब तू माझ्या कट्ट्यातच घेऊ ग. तुला दाखवते बघ तुझं कसलं हाल करते. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? बया अगदी घाम निघते आम्ही. या चिवड्याची तर ना बरं झाली इथं टाकली, नाही तर माझ्या अंगावर पुडली असते. इथे लागला आता ही जी लय नाटकं झाली. आता असली हानते हिला. थांब हिला दाखवतेच. चिवड्याच्या का ग? काय करत आली? अहो पप्पा काय नाही असं व्यायाम करत आलते. व्यायाम करत आले. अजबच आहे तुझा व्यायाम. त्यो तसं का नाही लागली? अहो पप्पा ग्लास नाही लालते. ग्लास नेला. ह्याच्या आधी तर तू कधी ग्लास असा नेला नाही. रिकाम्या हातात नेत होती की ती प्लेटवर टाकून न्यायला लागली. लयच नाटकं करायला बा. अहो पप्पा पत्राच्या घरात राहत होतो तेव्हा वेगळं होतं. आता आपण बंगल्यात आलोय. आता स्टँडर्ड राहायला पाहिजे. टेंडर राहायला पाहिजे. जा. आता ह्या चिवड्याची लेस नाटकं झालेत. आता हिला दाखवते काय करू. आयडिया चलो. पप्पा जरा पाणी प्या की. पाणी हा आताच पिलो की. अहो पप्पा प्या. उन्हाळ्याचं चांगलं असतं. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. जरूर कोई ना कोई गड़बड़. खरे पाणी प्यायचं होतं. कुठे गेला दुसरा मोबाईल. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? रुको जरा सबर करो. हा लागला फोन. आता जी मजा. आता पप्पा इकडे येत्या. चला हिला फोन कोणाचा आला? फोन तर हितनच केलाय. हेला फोन एक खराबच झालाय. चिवडा का उरकतोय? रुको जरा सबर करो. कोणी मारलं? कोणी? लय आगाव झाली. परीने केलं काय? परीला चांगलंच बघ. लागलं का? मारलं का मम्मीने परीने लई? हा? चल तू परीकडे चल. तिला बघतो चल. तर मित्रांनो या व्हिडिओला जीव एवढा कदरून गेला. चिव घडीत मनाची मला व्हिडिओ घ्यायचा आहे.
तर मित्रांनो ह्या व्हिडिओला ना जीव पूर्ण कदरून गेला बघा. त्या बघा काय चाललंय बघा त्यांचा धिंगाणा. तर पहिल्यांदा चिव म्हणायची व्हिडिओ घ्यायचा, घडीत म्हणायची नको. आता अर्ध्यातनं व्हिडिओ सोडाय बी येईना. परी काय परीची एनर्जी फुल आहे, परीचा काय सांगावं नाही. पण आता चिवला परीचं बघून हिसाळी येतो, मला बी घ्यायचा आहे पप्पा व्हिडिओ. आणि घ्यायला गेले की निम्यातनंच मोड जायचा, परत अजून थांबायचं. कंप्लीट 3-4 तास गेले व्हिडिओला. तर आता काय माहिती आहे का, तुम्हाला काय मागं दिसते का, काय विषय चालू बघितलं का मागं तो का टेबलावर काय हे बघितलं का. आता नवीन एक प्रोडक्ट आपण आता ॲड केलेला आहे, तो म्हणजे मूळव्याधाचा. ज्यांना मूळव्याधाचा त्रास आहे ना, तर त्यांचा आता आपण दूर करणार आहे. लय दिवस मला बेजार केलं की भाऊ गचकरणाचं औषध विकताय, तर मग आता मूळव्याधाचा बी आणा. मग आता म्हणलं आता एवढे लोकांना मागणी आहे म्हणल्यावर आणावंच लागेल. तर भाऊसाहेब रणशूर यांनी आपल्याला फायनली आपल्याकडं औषध विकण्यासाठी दिलेलं आहे. तर हे अशी कालवा करतात बघा, दोघींचं थोडं बी जमत नाही. त्या बघा एकच मिनिट थांब, मी द्यायला लावतो. तर मित्रांनो आता भाऊसाहेबने जे आपल्याला मूळव्याधाचं औषध दिले ते आपल्याकडे मिळेल. आता घरी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी शहरात आले की बेंबळे रोडला यायचं. बेंबळे रोडला यायचं कसं, ही महाराष्ट्र बँकेच्या पुढे आले की मशानभूमीपाशी चव्हाणवाडी रोड आहे बघा. चव्हाणवाडी रोड आहे आणि तिथून नीट सरळ यायचं चव्हाणवाडी रोडला विठ्ठलनगरची कमान आहे. विठ्ठलनगरच्या कमानीतून नीट आतमध्ये यायचं आणि नीट आतमध्ये आलं की त्या कमानीतनं एंडिंगला 2 घरं आहेत तिथं. आणि त्या घराच्या शेजारी छोटंसं बांधकामाचं काम चालू आहे. छोटंच घर आहे आणि कॉलम उभा केलेले आहेत. छोटंच घर आहे, बांधकाम चालू आहे. पलीकडे मोठं बांधकाम आहे, तिकडे जाऊ नका. छोटं बांधकाम आहे, त्या दोन्ही घराच्या मधातून नीट सरळ यायचं. नीट सरळ आली की एंडिंगला आपणच आहे. तर जाऊ दे, आता मी लय सांगू नाही. चला आता औषधाची माहिती सांगतो. आपलं जे काय औषध आहे ते, आणि ॲड्रेस तर माझी बायको डबल सांगणारच आहे, त्यामुळे अजून एकदा ॲड्रेस डबल घ्या. चला आता औषधाची माहिती सांगतो, आपल्याकडे औषध कशाचं आहे काय. नमस्कार मित्रांनो. तर खूप जण म्हणत होते की मूळव्याधाचं औषध आणा, मूळव्याधाचं औषध आणा. तर फायनली आपण मूळव्याधाचं औषध आणलेलं आहे आणि पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. तर भाऊसाहेब रणशूर यांनी फायनली आपल्याला विकण्यासाठी मूळव्याधाचं औषध दिलेलं आहे. तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे पहिलं गचकरण, नायटा, खरूज, इसबगोल, सोरायसिस, सुरंजी ह्याचं औषध तर ऑलरेडी मिळतंयच आणि त्याचबरोबर राधिका साबण सुद्धा आपल्याकडे मिळतंय. तर ज्यांना कुणाला पाहिजे त्यांनी स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्याला व्हॉट्सअप मेसेज करा. आणि ज्यांना कुणाला घरी येऊन घेऊन जायचंय तर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातली टेंभुर्णी शहर आहे, टेंभुर्णीमध्ये आला की बेंबळे रोडला यायचं. बेंबळे रोडवरून चव्हाणवाडी रोडला यायचं आणि चव्हाणवाडी रोडवरून विठ्ठलनगरची कमान लागून तुम्हाला त्या विठ्ठलनगरच्या कमानातून शेवटला एंडिंगला यायचं. तर तिथं आपलं शेवटला घर आहे. तर तुम्हाला माहिती आहे, तर हा आहे गचकरण, सुरंजी ह्याच्यावर औषध. आणि हे आहे इसबगोलसाठी स्पेशल. आणि ह्या मलमाबरोबर तुम्हाला साबण बी मिळणार आहे बघा, प्रत्येक मलमाबरोबर तुम्हाला साबण मिळणार आहे. आणि हा मलम आहे स्पेशल सोरायसिससाठी. ज्यांना कुणाला नुसते साबण पाहिजे असतील तर साबण सुद्धा मिळतील, फक्त 4 साबणाचा सेट घ्यावा लागेल, एक सिंगल साबण मिळणार नाही. तर कुणाला पाहिजे त्यांनी पटापट स्क्रीनवर दिलेल्या नंबरला पटकन व्हॉट्सअप मेसेज करा.